स्कॉर्पिओ गाडी जप्त केली आहे। अहिल्यानगरमधील जामखेडा खर्डा इथून ही गाडी जप्त करण्यात आली आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांच्याकडून। अजिंक्य, अधिकचे काय अपडेट्स? श्रुती अगदी बरोबर आहे। गुंड निलेश गायवाळ आणि सचिन गायवाळ यांच्यावर मोकोका कारवाई करण्यात आल्यानंतर त्यांच्या वाहनाची तपासणी किंवा घराची झाडाझडती पोलिसांकडून घेतली जाते, कारण की अनेक वाहनं गुंड निलेश गायवाळने जे आहेत ते वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये वापरले असल्याचा पोलिसांना संशय आहे। त्यामुळे या सगळ्या वाहनांचा पोलीस तपास करत आहेत। खरं तर ही स्कॉर्पिओ गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस या गाडीचा शोध घेत होते, मात्र ही गाडी पोलिसांना सापडून येत नव्हती, कारण की गुंड निलेश गायवाळने ही गाडी जी आहे ती ऊसाच्या शेतीत लपवून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आले। मात्र आता ही गाडी जी आहे ती पोलिसांच्या हाताला लागलेली आहे। ऊसाच्या शेतीतून ही गाडी जी आहे ती पोलिसांनी आता जप्त केलेली आहे आणि या गाडीचं सगळं रेकॉर्ड जे आहे ते आता पोलिसांकडून तपासलं जाणार आहे। कोणकोणत्या गुन्ह्यात ही नेमकी गाडी वापरली गेली याचा देखील पुणे पोलीस शोध घेणार आहेत। आणि निलेश गायवाळचा पासपोर्ट रद्द झाल्यानंतर आता निलेश गायवाळला लवकरात लवकर भारतात आणण्यासाठी जी प्रक्रिया करावी लागणार आहे ती देखील पुणे पोलिसांकडून सुरू केल्याची माहिती समजते। श्रुती, नक्कीच अपडेट्स घेत राहू। तूर्तास धन्यवाद।